भंडाऱ्यातील गांधी चौकात 14 एप्रिल निमित्त लावलेले बॅनर फाटल्याने भंडाऱ्यात आंबेडकर अनुयायी यांनी शहराचे पोलीस स्टेशन गाठत बॅनर फाडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ कार्यवाहीला सुरुवात केली। गांधी चौक येथील सीसीटीव्हीची तपासणी केली असता बॅनर कोणत्याही व्यक्तीने फाडले नसून सायंकाळी आलेल्या जोरदार वादळ आणि पावसाने फाटल्याचं स्पष्ट झालं। यावेळी पोलिसांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन करत अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे। कालच्या तारखेमध्ये रात्री 11-11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येथे बाबासाहेब आंबेडकरांचे काही 100-150 अनुयायी आले होते। गांधी चौकामध्ये जो बाबासाहेबांचा एक चलचित्र मोठ्या प्रमाणात लावलेलं होतं, ते चलचित्र कोणीतरी फाडलेलं आहे, कोणीतरी अज्ञात इसमाने फाडलं आहे असं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशानं बरेचसे आंबेडकरी अनुयायीचे लोक पोलीस स्टेशनला आलेले होते। त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांच्या मदतीनं जे पोलीस स्टेशनला शहरामध्ये जे विविध प्रकारचे कॅमेरे लावलेले आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये जो गांधी चौकातला कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं असता 6:38 आणि 55 सेकंदाला जी हवा आली होती त्या हवेनं तर चलचित्र फाटल्याचं क्लिअर दिसतंय। त्या अनुषंगाने जे आंबेडकरी अनुयायाचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते किंवा नेते होते त्यांना बोलून ते फुटेज दाखवले आणि ते फुटेज सर्व आंबेडकरी अनुयायांना दिलेले आहेत। सध्या वातावरण शांत आहे आणि कोणीही याची अफवा पसरू नये, तो हवेनं फाटलेला आहे, कोणी त्याला फाडलेलं नाही आहे। तरी माझी संपूर्ण भंडारा शहरातील जनतेला सूचना आहे की शहरातलं वातावरण शांततेत राहावं।